निवेदन करा नंतर भारत का इरादा इरादा कर लिया हमने देश से अपने वादा ये वादा कर लिया हमने स्वच्छ भारत का इरादा इरादा कर लिया हमने देश से अपने वादा ये वादा कर लिया हमने भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे माझ्या देशाच्या समृद्ध आणि विविधतेने घडलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे त्या परंपरांचा पायी होण्याची पात्रता माझ्या आहे म्हणून मी सदैव प्रयत्न करेन मी माझ्या पूर्वजांचा आणि वडीलधाऱ्या माणसाचा मान ठेवेन आणि प्रत्येकाशी सौजन्य वागेन माझा देश आणि माझे जीवन त्याचे कल्याण आणि त्याची समृद्धी यातच माझे जय हिंद. हे पहा मंडळींनो, अशी प्रतिज्ञा तर आपल्या भारतात रोजच म्हणल्या जाते. भारत माझा देश आहे असं आपण किती हक्कानं म्हणत असतो, परंतु वास्तविक जीवनात आपण आपल्या देशासाठी काय करतो हे सुद्धा जरा बघूया. चला तर मंडळी, आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो एक सुंदर पथनाट्य की ज्याचा विषय आहे स्वच्छ भारत अभियान. नमस्कार भाऊजी. नमस्कार. हो ओळख मिळत नव्हता आता सर्व चांगलं आहे एकदम हो ताई वेळच मिळत नव्हता आता आलो. हो मजेत आहे सर्व चांगले आहे. हो आपल्या बाळाचे बोलून घ्या. आमचं बाळ आता मोठ झालंय, बाळ शिक्षण झाले म्हणजे आता बाळ लावून टाकू असं वाटतंय मला. यंदाच करता का? हा आहे का नाही पोरगी? हो मुलगी होती लक्षात आहे. पण आमच्या बाळाला पांढरी पोरी पाहिजे, गोडी पाणी दूध पाणी हो मुलगी चांगली आहे. का आम्ही बाळ बोलतो बाळ्या ए बाळ्या का मामा आले बाहेर. हा मग कधी आला? सकाळी झालो. तसं काय म्हणते? तब्येत चांगली आहे. तुझी? हा माझी पण चांगली आहे ना. बाळ्या हा हो. मामा येण्यासाठी सर आणलंय. हो पाहायला घ्यायचं आपल्याला. हो जाऊयात ना मग. जरा गाडी बिडी करून सगळ्याची उधारा. हो बरोबर. आणि त्याला फोन लावून सांगा आम्ही देणार आहे म्हणून त्याला. व्यवस्था करतो मी सर. त्याला सांगा फोन लावून. बाबा लगे बाबा लगे बाबा लगे बाबा लगे. नमस्कार. राम 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 भाऊ काय म्हणताय? चालू आहे. बस एकदम निवांत आहे. बरं ते आपलं फोनवर काल काहीतरी बोलणं झालं. हो लग्नाविषयी मीच फोन केला होता. हा. हे पाहुणे आहे, लग्नाचे नमस्कार नमस्कार बाळासाहेब. ते आमचे बाळ असं आहे, अच्छा आणि शिक्षण झालं यांचं, त्याला गुन्हे मुलगा आहे आमचा. होय हा. बरं व्याई बुवा बघा औंधा कसं पीक पाणी पावसामुळं लय कमी झालं. हुंड्याचं बघा तेवढं आपल्याला काही जमायचं नाही. बाकी पोरापोरी जर पटलं तर आमच्या वतीने जेवढं होईल तेवढं देऊ. हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला. हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला. अहो लय झाक अशी देव माणसं कुठं भेटत असतात बाई. पण जाऊ द्या, आता तुम्हाला जर पोरापोरीची पटापटी झाली तर आपण कुठलं बोलणं करून घेऊ. हुंडा नाही म्हणल्यावर एवढी संस्कारी माणसं मिळणं अवघड आहे. ए पुरी पाहुणा आल्या बघ चहा घेऊन ये. बरं मी काय म्हणतो पाहुणा, आता हे नवीन जमाना आहे, पोरापुरीला बघू दे एकमेकाला. आपण येऊ वावराकडनं. चला बाळ्या पोरी बघून चांगली डबल लग्न होत नसतं. तुझं नाव काय? प्राजक्ता शिक्षण काय झालं? 12वी. तुमचं नाव? माझं नाव बाळासाहेब. आणि शिक्षण? शिक्षण होय BA पास. तुमचं घर कसं आहे? घर होय 2 मजली गाडी, 2 मजली माडी, घरासमोर गाडी, सगळं काय घरी आपल्या. तुमच्या घरी शौचालय आहे का? हे काय असते शौचालय? 40 एकर वावर कशावर मग? तुमच्या घरी शौचालय नाही? आणि आमच्या शौचालय नाही आमच्या घरी. आणि आमच्या घरचे बायका इतके संस्कार आहेत की ते डोक्यावर पदर सुद्धा खाली पडू देत नाहीत. तुमच्या घरी शौचालय नाही आहे, तुम्ही लग्न करायला निघाला? अगं शौचालय आणि लग्नाचा काय संबंध? शौचालय नसताना पण लग्न करता येते ना. तुम्हाला घरातल्या बायकांच्या डोक्यावरचा पदर पडलेला
तुमच्या अशा वागणुकीचा स्त्रियांच्या आरोग्यावर किती वाईट परिणाम होतो याचा कधीतरी तुम्ही विचार केलाय का हो? मुलीची इज्जत म्हणजे काचेचं भांड, ती इज्जत तिथं कमी होत नाही. त्यामुळे पहिल्यांदा शौचालय बांधा आणि मग या लग्न करायला. ही आहे आजची सत्य परिस्थिती. आपल्यातल्या काहींना प्रियंका भारतीची कहाणी माहिती असेल. शौचालय नसल्यामुळे ती लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच पतीचे घर सोडले. का तर घरी शौचालय नाही. हे झाले प्राथमिक स्वरूपातले उदाहरण. अशी अनेक उदाहरणे आज आपण पाहत आहोत. शौचालय नसल्यामुळे कसा परिसर अस्वच्छ होतो हे सर्व आपण ग्रामीण भागात बघून येतो. अहो तुला फक्त ग्रामीण भागात दिसते का? तिकडे जाऊन बघ काय चाललंय ते थोडं. भारत का इरादा इरादा कर लिया हमने देश से अपने वादा, ये वादा कर लिया हमने स्वच्छ भारत का इरादा इरादा कर लिया हमने देश से अपने वादा, ये वादा कर लिया हमने. काय सगळं काय चाललंय? मजेत आहे बा. तुझं काय बाबा चालू आहे निवांत. बाकी नवीन काय? हे घे. झाला या देशात आजकाल जगणं मुश्किल झालं बघ. काय झालं? काय कुठं गुटखा बंदी तर कुठं दारू बंदी. आता तुला माहितीये का गजबंदी. हा आणि हे बघ येतं असं आता नेहमी कुठं झालं येथे कचरा टाकू नये, येथे थुंकू नये. आता ही लोक कोण आपल्याला सांगणारे येथे कचरा टाकू नये, येथे थुंकू नये. तर टाक येतेच कचरा. येथे कचरा टाकू नये हे तर नाही. आता अगं इथं कचरा टाकते, जरा तिथं जा की तिथं काय नाही कचरा कुंडी. अगं पण त्याचा काय परिणाम होतो? किती घाण झाली आहे बघ ना. मला प्रॉब्लेम नाही पण त्याचा सगळ्यांवर इफेक्ट पडतो ना. काय ते लोक समजतही नाही कुठं कचरा टाकावा कुठं नाही. ते स्वतः कचरा करतात, सगळ्यांचं आरोग्य खराब होतं आणि मग दुसऱ्यांना दोष देत बसतात. मला तरी काय करायचं? माझ्या एकटीच्याने काय होणार आहे? मी हेच सांगते. शी काय घाणवास असेल तो. लोकांना आजकाल हे समजत नाही कुठं कचरा टाका कुठं न टाकू. रस्त्यावर घाण करतात साली. पाहिलं मंडळी, जो स्वतः इतरत्र कचरा फेकण्यास सुरुवात करतो तो शेवटी तो मी नव्हे अशा आवाज दुसऱ्यांना दोष देतात. लोकमान्य टिळकांनी इंग्रजांना स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे ठणकावून सांगितले होते. तसेच इतरत्र कचरा फेकणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे हे वागतात. हे बघा मंडळींनो, ही झाली ग्रामीण आणि शहरी भागाची परिस्थिती. पण आपल्या अभिमानाच्या ठिकाणी काय होतंय हे जरा बघूया. भारत का इरादा इरादा कर लिया हमने देश से अपने वादा, ये वादा कर लिया हमने स्वच्छ भारत का इरादा इरादा कर लिया हमने देश से अपने वादा, ये वादा कर लिया हमने. यार काय करायचं? चला मग सुंदरी जाऊ. जय शिवाजी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय शिवाजी. हे बाळ्या तुला माहिती आहे का रे? काय? अरे आपले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ही समोरची इमारत दिसते का तुला? हा या इथे झाला, या वास्तूत झाला शिवाजी महाराजांचा जन्म. इथे झाला? हो इथेच झाला. मला माहित नव्हतं. नाही? नाही. अरे काय माणूस तू, तुला हे पण माहित नाही? अगं तो बघ ना, लेण्याद्रीचा आणि ओझरचा किती छान व्ह्यू दिसतो इकडनं. बघ बघ हो ना.
मग काय रे पुन्हा असतोस काय दिसत नाही काही नाही सध्या काय नाही रे घरी जायची तू दिसत नाही कुठं राहिला गावात दिसत नाही तू तर हो मी गावात घरी राहिलो रे बाहेर येत नाही बाहेर येत नाही हो. मग काय तर मग तुझा आधी कुठं जायचं माझं नाचतोय हो माझं नाच झिंगाट चाललंय एकदम झिंगाट झिंगाट चाललंय का? हा, एका तिचं नाव कोणतं बसलं हो मग तिला रे चांगलं आहे ना हो चांगलं दिसतंय मग त्यासाठी तू काय करणार आहे त्यासाठी बाई काय केलं त्याचं नाव कोरलंय जसं महाराजांनी त्याचं नाव आग्रहामर केलं तुम्ही तसं मी या शिलेच्या भिंतीवर नाव टाकून आज तिथं आणि मी परशाचं नाव आता आग्रहामर कोण टाकतो हो भीतीवर टाकतोस काय मग काय होतं हो टाक बरं पाहूयात पुढे टाकू काय हो टाक काय दिसतंय आरची हो अरे मस्त दिसतंय की झका हो दिसतंय ना मस्त दिसतंय मस्त चल मग मग झालं का म्हणजे घरी आता माझा टाइम झाला हो भेटले जा पाहिलं मंडळी काय केलं आपल्या पर्यटकांनी आपल्या अभिमानाच्या स्थळी आले आणि घाण करून गेले अहो आपले शासन आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण राहावे म्हणून अरबी समुद्रामध्ये 36 कोटी खर्च करून शिवस्मारक उभारण्याचे कार्य करत आहोत पण त्याची स्वच्छता आणि संरक्षणाची जबाबदारी कोणाची अहो आपल्या देशातील थोर क्रांतिकारकांनी हे गड आणि किल्ले आपल्या देशामध्ये राहावे म्हणून बेप्रसंगी आपल्या प्राणाची देखील आहुती दिलेली आहे तर त्याचे संरक्षण तरी आपण योग्य प्रकारे करायला पाहिजे मित्रांनो, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत आणि त्यांनी घेतलेल्या हे राज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा या अनामिकेला साथ देताना त्या स्वराज्याच्या यज्ञात ज्या हजारो आणि लाखो मावळ्यांनी बलिदान दिले त्यांच्या बलिदानाप्रती हेच का आपले जाणवल्य आणि हीच का आपली महाराष्ट्र भक्ती ज्या शिवरायांच्या जन्मस्थळी आणि कार्यस्थळी जाऊन त्यांना प्रणाम करावे अशा ठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या मादक आणि इतर पेयांच्या बाटल्या फेकता हेच का तुमचे पवित्र कार्य ज्या गडकोटावर उभे राहून कधी काळी शिवाजी महाराजांनी आऊसाहेबांना दाखवले असेल की आऊसाहेब तो पहा लेण्याद्रीचा गिरिजात्मा त्या ठिकाणी उभे राहून तुम्ही आपले उष्टे खडकाने फेकता आणि आपला फोटो काढता हाच का तुमचा महाराष्ट्र धर्म ज्या गडकोटाच्या एक एक चिऱ्यासाठी हजारो लाखो मावळ्यांनी आपल्या रक्ताचे पाठ वाहिले त्या चिऱ्यावर त्या पवित्र गडचिऱ्यावर आपल्या क्षणभंगूर प्रेमाचं नाव लिहिलं हीच का तुमची महाराष्ट्र निष्ठा आणि हीच का तुमच्या लेखी शिवरायांची प्रतिष्ठा तर मित्रांनो उठा निर्धार करा की इथून पुढे या आपल्या पवित्र ऐतिहासिक वास्तूंना ना आपण विटंबित करू ना दुसऱ्यांना करू देऊ तू कुठे जाणार घरी जातो की नमस्कार सर. काय म्हणलं मंडळी काय रावसाहेब ते उद्या काय हो 2 ऑक्टोबर आहे म्हणे काहीतरी ते गांधी जयंती तर आहे रे बाबा पण ते स्वच्छ विच्छ भारत काहीतरी आहे की नाही स्वच्छता भारत अभियान हा ते स्वच्छ भारत अभियान हा ते साहेबांचा फोन आला होता ते आपल्या गावात येणारे स्वच्छता पाहायला त्याच्यामुळं गावातली गली गली शाळेचा परिसर मंदिराचा परिसर व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आणि खास करून जिथं आपल्याला फोटो काढायचा ना तो भाग एकदम चकाचक करायचा बघ हा तुमची रात्रीची व्यवस्था होऊ नये पण एकदम टकाटक करून ठेवायचं ठीक आहे येऊ मी हो ठीक आहे हो करूयात ना छान झालं आता काम हो, मस्त झालं की. सर पद्धतीने बघा हो एवढंच ना, एवढंच. राम 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 मंडळी अरे पाहिजे तसंच केलं ना तुम्ही एकदम भारी झकास स्वच्छता केली धक्का झालं ना हो एकदम व्यवस्थित झालं साहेबांचा फोन आला होता हे आलेच साहेब आता दुसऱ्या गावाजवळ आले जवळच्या वेशीपर्यंत आलेच आपल्या येतीलच लगेच येतील अरे राम राम साहेब राम 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 या साहेब. सरपंच थोडं इकडून या या काय बोलते नमस्कार हा मग ते आपलं कार्यक्रमाचं झालंय सगळं हो एकदम तुम्ही म्हणला ते तसं. फोटो काढायचा हो
फोटो झाडू द्या मग. झाडू आला रे फोटोग्राफर फोटोग्राफ ओ ग्रामसेवक बाई या की फोटो घ्या तुम्ही पण घ्या. हा थोडं येत आहे ना बरोबर. ठीक आहे. ठेवा रे बरं ऐका मी काय म्हणतो 2-4 गावांनी असाच कार्यक्रम करायचा. पेपरला 2-4 ठिकाणचे फोटो द्यायचे. मी येऊ का थोडं? साहेब दोन शब्द मार्गदर्शन करा गावकर बस रे तर मित्र हो, आपल्या सरकारने जे स्वच्छ भारत अभियान चालू केले तेव्हा आपलं गाव घर हे सगळं स्वच्छ ठेवायला शिका. बाकी आपले सरपंच साहेब आहेतच मार्गदर्शन करायला. मी येतो मग. अजून बरेच कार्यक्रम आहेत. राम मंडळ. राम सरपंच. जाम खुश झालेत बघा साहेब आपलं ठीक आहे एकदम व्यवस्थित काम. सरपंच कोण रात्री काम केलं तर पैसे पाहिजे हा विसरलोच राव साहेब मी घ्या हा ठीक आहे गाण्या ते पैसे घे पण काय गलीत जाईन 3 दिवशीचे मोठे खांब घेऊन ये मस्त पैकी येतात चाकणं ते बी घेऊन ये बिड्या गाड्या व्यान आणि आल्यावर राहिलेले पैसे मला दे नाही तर तिकडे टाकीन संपून ये लवकर जाऊन आगे आलं बेटा अरे फोन ना रे किती वेळ आला तेच तरी करा असंच मारताय का आपल्या इकडे गेला अरे गाणे तुला कच्चाच नसतो मागापासून रात्री काय जेवण नव्हता काय जेवण चकण्यावर दिसत आपल्याला लावायचा होता खावा सर तुम्ही खा बाटली काऊन ठेवून गेली झालं पाहिजे तर काय ठेवून साहेब फोटो काढून गेले नाही साहेबाचं कामच असतं सकाळी आले फोटो काढून गेले आता त्याला पेपर फुटतात काय मी रातभर झाडी दिसतो काय आता दे फेकून आता जाऊ का मग तुला लई जड लेवणे वाटायला लागले आली काय कशी बोलून पलीकडे काही घुसते मारते लोक धरून पडत बरोबर जाऊ का मग जाऊ का पाहिलंच मंडळी साहेब आले आणि स्वच्छ ठिकाणी स्वच्छता करून गेले फोटो पेपर मध्ये टाकण्यास काढून गेले भारत माझा देश आहे असं आपण अभिमानाने म्हणतो पण त्याच्या स्वच्छतेची जबाबदारी इतरांवर का ढकलतो जो कचरा टाकतो तोच म्हणतो मी इथं कचरा टाकणार आणि स्वच्छतेची जबाबदारी मात्र इतरांवर ढकलतो. आपण का करतो हे सगळं कशासाठी करतो हे सगळं आपल्यासाठीच आहे. आपला निष्काळजीपणा शेवटी आपल्यावरच येऊन थांबणार आहे. आपला देश हा स्वच्छ झाला पाहिजे त्यासाठी आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. आपण म्हणतो मी नाही कचरा टाकला खरंच गरज आहे का तुम्हाला एखाद्या अभियानाची आणि कायद्याची फक्त हे सांगायला की कचरा कुठे टाकावा. एवढी दयनीय अवस्था आहे का आपल्या भारताची का आपण इतके अज्ञानी आहोत का. सगळ्यांना माहिती असतं याचे दुष्परिणाम काय होतात याचे परिणाम काय होतात पण काळजी मात्र कोणी घेत नाही. एकमेव कारण आहे याला तो म्हणजे आपला निष्काळजीपणा. का आपण आपल्या घरात जर कोणी कचरा आणून टाकला तर त्याला अडवत नाही का. मी कचरा टाकला नाही मी कचरा टाकत नाही हे म्हणून आपली जबाबदारी संपत नाही मित्रांनो. आपण करणाऱ्याला अडवतो का नाही अडवत का या देशाला स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी तुमची नाही. आपला गाव परिसर आरोग्यदायी ठेवण्याची जबाबदारी तुमची नाही का हा देश तुमचा नाही. मित्रांनो आपण इतरांना RWLला सरकारला दोष देतो पण आपण स्वतःच्या चुका पाहत नाही. गरज आहे ती आपण स्वतःपासून सुरुवात करण्याची. हे सगळं कुठेतरी थांबायला हवं. स्वच्छतेची सवय आपण स्वतःहून अंगी बांधायला हवी. चला तर मंडळी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि गाडगे महाराज यांना स्मरून घेऊया स्वच्छतेची शपथ. मैं शपथ लेता हूँ कि मैं स्वयं स्वच्छता के प्रति सजग रहूंगा और उसके लिए समय दूंगा हर सप्ताह 2 घंटे श्रमदान करके स्वच्छता के इस संकल्प को चरितार्थ करूंगा